हिरवी मिरची नाव उच्चारताच तिच्या चवीची अनुभूती होते. तिखट असली तरी झणझणीत खाणाऱ्यांची पहिली पसंत असलेल्या हिरव्या मिरचीचा तिखटपणा यावर्षी अधिकच वाढणार आहे. मिरचीच्या कमी झालेल्या क्षेत्र उत्पादनात येणारी कमी तसेच मागील वर्षीचा अनुभव यामुळे मिरचीच्या तडक्यासाठी खवय्यांना महागाईचा भडकाही सहन केल्याशिवाय पर्याय नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली. सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळाला, मात्र ऐनवेळी मिरचीचा बाजारभाव कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मिरची उपटून फेकण्याची वेळ आली होती. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. यावर्षी मात्र मागील अनुभव पाहता मिरचीची लागवड कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवाय कोरोनाच्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे मिरची बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे मिरचीचं रोप तयार होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. रोपच तयार नसल्यानं रोपांची कमतरता निर्माण होईल व पर्यायाने लागवड कमी होईल. परिणामी उत्पादनात घट येईल. मी गेल्या सतत 10 वर्षापासून हिरव्या मिरचीची लागवड करीत आहे, पण यावर्षी मिरची न लावण्याचा निर्णय मी घेतला आहे. कारण मिरचीला कमी असलेले भाव, तसेच फर्टिलायझरचे आणि औषधीचे वाढलेले भाव आणि मिरचीला कमी मिळणारा भाव यामुळे मिरची न लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मी दरवर्षी 1 एकर 2 एकरमध्ये मिरची लागवड करीत असतो. असा अंदाज असल्याने हिरव्या मिरचीचा ठेचा अधिकच तिखट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजुरा बाजार येथे मिरचीचे मोठे मार्केट आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरची उपडून फेकली आणि यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावला आहे. मिरचीचे बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. परिणामी रोप कमी प्रमाणात तयार होणार असे दिसत असल्याने उत्पादन कमी होईल. मिरचीची आवक कमी असल्याने येथील मिरची मार्केटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजारभावात अनिश्चितता आहे. भाव चढ उतार राहण्याची शक्यता आहे. प्रदीप बहुरूपी, विदर्भ न्यूज, वरुड.